नमस्कार मैत्रिणींनो, वाटाणे आणले होते बाजारातून, तर म्हटलं चला वाटाण्याची भाजी बनवूया। तर इथं वाटाणे मी आधी सोलून घेतले, त्याच्यानंतर आता धुवून फोडणीला टाकलेले आहेत। तर फोडणीमध्ये मी लसूण खोबऱ्याचं थोडंसं वाटण आणि लाल मिरची पावडर, थोडीसा घरगुती मसाला आणि थोडी हळद, तर हे टाकून मी मिक्स करते। आणि आता याच्यामध्ये ना एक बटाटा पण टाकायचा आहे। तर बटाटा आधीच उकडलेला होता, तो टाकून घेते मी। असा थोडासा मोठा मोठा कट केलेला आहे। तर वाटाणा आणि बटाट्याची भाजी म्हणजे ते मिक्स चांगली लागते। तर इथं मी आता बनवायचं काम चालू आहे। चांगला मसाला परतून देते, जेवढा मसाला चांगला परतून घ्याल तेवढी भाजीला टेस्ट चांगली उतरते। तर आता याच्यामध्ये कुठलंही वाटण वगैरे मी काहीच टाकणार नाही, फक्त शेंगदाण्याचा कूट थोडासा। आणि आता इथं मी आधी पाणी टाकून घेते, त्याच्यानंतर उकळी आली ना मग शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। तर थोडा वेळ आता हे सगळं एकत्र हे करून घेते, चवीनुसार मीठ टाकून घेते, त्याच्यानंतर मग आता कूट टाकून घेऊया। इकडं भात पण ठेवलेला आहे पातेल्यामध्ये शिजायला। तर आता भात पण होतच आलेला आहे, तर म्हटलं चला थोडं तुम्हाला पण दाखवूया संध्याकाळचा स्वयंपाक। म्हणजे पूर्ण रेसिपी नाही दाखवली, पण थोडंसं दाखवलं। तर आता इकडं भाकरी पण बनवायचं चालू आहे। तर मस्त बाजरीची भाकरी अशी टम्म फुगलेली आहे। आणि इकडं ताटामध्ये सुद्धा एक भाकरी थापून घेतली। अशा मला 2-3 भाकरी बनवायच्या होत्या। तर मस्त अशी बाजरीची भाकरी फुगली, कारण जेवढी चांगली भाकरी फुगल तेवढी खायला पण चांगली लागते आणि कडक होते। तर गरम गरम भाकरी, भाजी आणि भात असा होता संध्याकाळचा जेवणाचा बेत। तर कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त आता भाजी पण कड आलेला आहे भाजीला आता इथं। तर चला मग आता सगळ्यांना कसा वाटला तर तो पण नक्कीच सांगा व्हिडिओ। तर भात पण आता शिजलेला आहे, त्याच्यावर मी झाकण ठेवते। चला परत भेटूया छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये।